सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यात पुन्हा एकदा वादळी वाऱ्याने मोठे नुकसान घडवून आणले आहे। चेंदवण गावात तीव्र वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे मेस्त्री कुटुंबाच्या 3 घरांवर औदुंबराचे भले मोठे झाड आणि भेडला माड उन्मळून कोसळल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे। झाडाच्या प्रचंड फांद्या थेट घरांवर पडल्याने घरांची छप्परे आणि अन्य साहित्याचे मोठे नुकसान झाले। सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही। मात्र ऐन पावसाळ्यात राहते घर उद्ध्वस्त झाल्याने मेस्त्री कुटुंबावर उघड्यावर येण्याची वेळ आली आहे। घटनेची माहिती मिळताच महसूल प्रशासनाने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून नुकसान भरपाईची मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे। माझा रिक्षा व्यवस्था असल्यामुळे मी घरी नव्हतो, बाहेर गेलेलो। मला बायकोने फोन केला की असं झालं, घर म्हणजे झाड पडलं घरावर, म्हणून आलो आम्ही घाईघाईने। बघितलं तर हे सगळं म्हणजे देवघर तर पूर्णच गेलं। माझं घर होतं ते पण गेलं, बाजूचं घर एक गेलं आणि आई खाली झोपलेली होती। नशिबाने आई वाचली त्याच्यात, म्हणजे झाड पडलं आणि त्याच्यानंतर पत्रे पडले। जरा घाबरली, जरा पायाला दुखापत झाली जरा तिच्या। शासनाने आले व पंचनामा वगैरे करून गेले, तर बघूया कधी काय आहे का।